वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. संगमनेर तालुक्यातील साकोर पठार भागात वाळू तस्करांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुळा नदीचे पाणी ओसरताच तस्करांनी थेट वन विभागाच्या क्षेत्रातून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संगमनेर तालुक्यातील साकोर पठार परिसरात अवैध वाळू उपशासाठी तस्करांनी नामी शक्कल लढवली आहे. जामूत गावच्या स्मशानभूमीच्या परिसरातून थेट वन विभागाच्या हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार करून मुळा नदीपात्रात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी मुळा नदीला आलेल्या पुरामुळे वाळू उपसा बंद झाला होता. मात्र पाणी ओसरताच तस्करांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या. वन विभागाच्या क्षेत्रातूनच रस्ता तयार होत असल्याचे लक्षात येताच जागरूक नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे आरएफओ ताम्हाणे यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अवैध वाळू उपसा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांबाबत वारंवार तक्रारी होत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचासाठी, संगमनेर.